एकेकाळचे विद्येचे माहेर घर असणारे पुणे आता दादा, भाऊ, पाटील आणि शेठ लोकांचे सासर झाले आहे. पुण्याच्या चौकांमध्ये लागलेले टुकार पोरांचे आणि शेठ लोकांचे फ्लेक्स जे धोकादायक तर आहेतच, पण जे शहराचे विद्रुपीकरण पण करत आहेत. अरे तो देशाचा सर्वात श्रीमंत माणूस पण स्वतःचं नाव मुकेश अंबानी एवढंच लिहितो आणि हे लिहितात गुलाब शेठ, सूर्यफूल साहेब यांना टिंबच्या शुभेच्छा. ज्या नालायकांना त्यांच्या घरातले पण बर्थडेच्या शुभेच्छा देत नाहीत त्यांच्या नावचे फ्लेक्स ही पोरं 50 रुपये वर्गणी काढून लावतात. काय तर म्हणे धायरीचा वाघ, धनकवडीचा सिंह, हडपसरचं रानडुक्कर, वाकडचा वटवाघूळ. मला एक कळत नाही, माणसांना ही प्राण्याची पदवी स्वतःलाच द्यायची इच्छा कशी काय होते. नावापुढे सिंह लिहायचे आणि रात्री बारमध्ये जायचे. सिंह बारमध्ये जातो का? माझं टाळकं तिथं फिरतं जिथे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले यांच्या जयंतीला या महापुरुषांचा फोटो एका कोपऱ्यात आणि त्यांच्या बाजूला या 70 ढेकणांचे फोटो. अरे लायकी आहे का आपली त्यांच्यासोबत फोटो ठेवायची? बरं, हे हुकलेले जर आधार कार्ड बँकेत घेऊन गेले तर बँकवाले यांना सांगतात की ही झेरॉक्स चालणार नाही, दुसरी क्लिअर काढून आणा. आता त्यांना काय सांगणार, हा झेरॉक्सचा प्रॉब्लेम नसून तोंडाचा आहे. मांजर अडवी गेली तर आपले काम होणार नाही हे खरे का नाही माहित नाही, पण चुकून मांजरीला जर ह्यांचा फ्लेक्स दिसला तर तिचे पण काम होणार नाही. एवढे अपशकुनी फ्लेक्स आहेत हे. यांच्या एरियातले लोक तर यांना शिव्या देतच असतात, पण असले बॅनर बघून जे यांना ओळखत नाहीत ते पण देतात. भाईचा बर्थडे, आईचा नवरा, नवऱ्याची पोरं, पोरांच्या चड्ड्या, चड्ड्याची बिळं,